नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांत झाले की बरीच लोक हळदी कुंकू घालतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकासाठी लागणारे वाण दाखवणार आहे, जे आपण रेग्युलर यूज करू शकतो आणि त्याची अडगळही होणार नाही। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर आता मी कुठे आलेली आहे तर डोंबिवली ईस्टला गांधीनगरला बाजूला इथे गिरनार स्वीट आहे, त्याच्या बाजूलाच इथे ही छोटीशी हातगाडी आहे। त्या हातगाडीवरती ना आपण हळदी कुंकूसाठी लागणारे वाण बघणार आहोत। तर चला इथे बघू शकता, बघा असे खूप काही छोटे आयटम आहेत, ते आपण सर्व पाहणार आहोत। सर्वात पहिले मी तुम्हाला निरंजन दाखवते। निरंजनमध्ये पण यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहे। तर बघा हे सर्वात छोटं निरंजन आहे, बघा हे 10 रुपयाला आहे। त्यानंतर हे मोठं निरंजन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं प्लेनमध्ये पाहिजे म्हणजे इथे आपण वात लावू शकतो। इथे बघा हे पण खूप छान आहे, इथे वात लावायचे म्हणजे आपण मंदिरामध्ये वगैरे जातो तेव्हा आपल्याला हे असं मोठं निरंजन घेऊन जायची गरज नाही आहे। तुम्ही वात आणि हे घ्या, थोडंसं तेल टाका आणि याच्यामध्ये आपण दिवा लावू शकतो। खूप मस्त आहे, म्हणजे थोडंसं काहीतरी युनिक, म्हणजे तुम्हाला तुमचं कमी बजेट असेल हळदी कुंकाचं वाण देण्यासाठी आणि तुम्हाला असं काहीतरी तुम्ही देऊ शकता। तर हे अगरबत्ती लावण्यासाठी लहान मोठे दोन्ही पण आहे। तर अगरबत्तीच्या स्टँडमध्ये बघा हे 3 ह्याचं पण स्टँड आहे, 5 ह्याचं आहे। त्यानंतर बघा हे तुम्हाला एक पूर्ण असं सेट द्यायचं असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता, म्हणजे हे कुठेही अडगर राहणार नाही आहे, म्हणजे तुम्ही ज्यांना द्याल ना ते यूज करतील। बघा खूप छान आहे, एकदम छोटंसंच आहे आणि आपण देवाऱ्यात कुठेही हे ठेवू शकतो। तुम्हाला ना समई दाखवते, बघा खूप छान आहे, अशी समई छोटीशीच आहे बघा। त्यानंतर इथे हे स्टँड आहे अगरबत्ती लावायचं, म्हणजे आपण रेग्युलर तर असं यूज करतो, तुम्ही असंही काहीतरी वेगळं देऊ शकता। जर तुमचं जास्त बजेट असेल तर तुम्ही अशा प्रकारचा दिवाही देऊ शकता, म्हणजे जास्त लोकांना नाही, तुम्ही 10-5 लोकांना बोलवते वाण देण्यासाठी तर तुम्ही अशा प्रकारचं पण वाण म्हणून देऊ शकता। त्यानंतर इथे हे एक स्टँड आहे दिवा लावण्याचं, समईसारखं आहे बघा। तर असे हे बरेच आपण म्हणजे देवासाठी यूज करणारे ना असे बरेच आयटम आपण वाण म्हणून देऊ शकतात। आता मी तुम्हाला इथे हे दाखवलेले तर आहेत, हे पण बघा खूप सुंदर आहे, छोटंसंच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये पण नसतं, पण तुम्ही हे छोटंसं पण देऊ शकता बघा, छान आहे। याची प्राईस आहे 150 रुपये, जास्त घेतला तर कमीसुद्धा होईल। तर आता मी फक्त तुम्हाला प्राईस सांगते आणि तुम्ही वाण म्हणून काय काय देऊ शकता ते सांगते। ज्यांचं पहिलं हळदी कुंकू असतात ती लोक हळदी कुंकू देतात, तर हळदी कुंकामध्ये ना तुम्ही हे अशा प्रकारचे करंडे देऊ शकता, म्हणजे ज्यांचं कमी बजेट असेल त्यांनी हे प्लास्टिकमध्ये हळदी कुंकू आहेत। 4 ह्याचा कुंकवाचा करंडा आहे। त्यानंतर जर तुम्हाला पॅकमध्ये द्यायचं असेल तर बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत, बघा खूप सुंदर आहे, 4 ह्याच्यामध्ये आहे। किंवा मग हे पण एक बघू शकता, वरच्या डिझाईन ना खूप सुंदर आहेत बघा, म्हणजे तुम्हाला 2 ह्याच्या म्हणजे जसं तुम्ही घेणार ना त्याप्रमाणे याची प्राईस असणार आहे। 20 रुपयापासून स्टार्टिंग आहेत। त्यानंतर सर्वात मोठं आहे बघा, खूप सुंदर आहे, म्हणजे हे ना आपण रेग्युलर यूज पण करू शकतो। 4 कप्प्याचं आहे, डिझाईन पण खूप सुंदर आहे, म्हणजे आपल्याला मोस्टली काय लागतं हळदी कुंकू आणि तांदूळ। तुम्ही 2 ह्याचं घेतलं तर फक्त हळदी कुंकूच राहतं, तर तुम्ही अशा प्रकारे पण वाण म्हणून देऊ शकतात। तुम्हाला 2 ह्याचं पाहिजे असेल हळदी कुंकाचं करंडा तर बघा हे पण खूप छान आहे। त्यानंतर तुम्हाला असं डिझाईनमध्ये द्यायचं असेल तर हे पण देताना पण खूप छान वाटतं बघा, हळदी आणि कुंकवासाठी आहेत। याच्यामध्ये तुम्हाला अशा बऱ्याच डिझाईन मिळते। आता मी तुम्हाला 2 डिझाईन दाखवलेत, पण मी तर प्रेफर करते की तुम्ही हे वाण म्हणून देण्यापेक्षा ना तुम्ही हे अशा स्टीलचे द्या, कारण का हे जास्तीत जास्त आहेत ना आपण एक वर्ष यूज करू शकतो आणि नंतर आहे ना ह्याचा कलर जायला सुरुवात होतो आणि ह्याच्यामध्ये ना 2च असतात, हळदी आणि कुंकू, जास्त काही राहू शकत नाही। तर माझ्या मते जर तुम्ही अशा प्रकारचं वाण म्हणून दिला तर हे रेग्युलर यूज पण होईल आणि जास्त काळ टिकेलसुद्धा। त्यानंतर करंड्यामध्ये तर हे तर खूप सुंदरच आहे बघा, 4 ह्याचं आहे, ह्याला झाकण आहे, त्यामुळे ना हळदी कुंकवाला अशी बुरशी वगैरे लागण्याचा प्रश्नच येत नाही आणि हे पण वाण म्हणून तुम्ही रेग्युलर यूज करू शकतात। पकडण्यासाठी पण खूप छान आहे बघा, हे तुम्हाला 50-60 रुपयापर्यंत मिळून जाईल। वाण म्हणून आपण डबेसुद्धा देऊ शकतो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन आणि व्हरायटी मिळतील। 10 रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा, खूप सुंदर असा डब्बा आहे। त्यानंतर इथे अंड्याच्या आकाराचा डब्बा आहे, जो तुम्ही भाजीसाठी वगैरे देण्यासाठी आहे ना आपण हा यूज करू शकतो, म्हणजे हा रेग्युलर यूज होणारा डब्बा आहे। त्यानंतर हे मोठे डबे, त्याच्यामध्ये तुम्ही ओवा जिरं वगैरे भरण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे डबे आहेत हे, तर हे पण तुम्ही हळदी कुंकासाठी वाण म्हणून देऊ शकतात। त्यानंतर जर तुम्हाला असं किटली म्हणजे तूप वगैरे ठेवण्यासाठी जर ही किटली आहे तर ही अशा प्रकारची एक किटली तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात। तर बघा तुम्ही असे तुम्हाला तर मी डिझाईन दाखवते, छान आहेत बघा। आणि इथे आलात तर तुम्हाला इथं जर संपूर्ण सेट पाहिजे असेल तर सेट पण मिळतं। इथे बघा हा मोठ्या डब्यांचा सेट आहे, इथे आला तर तुम्हाला 350-300 रुपयापर्यंत मिळेल। तर बघा हे असे बरेच डबे आहेत, हा पण एक डबा खूप छान आहे। त्यानंतर हा म्हणजे 10 रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि तुम्हाला 100-150 अशा टाईपमध्ये पण आहे। तुम्हाला जर मोठे डबे पाहिजे असतील ना त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला डिझाईन दाखवते। तर हा आहे 100 रुपयाला डबा आहे। मी आता तुम्हाला फक्त प्राईस सांगते, तुम्ही इथे आल्यानंतर कमीसुद्धा होईल। त्यानंतर हा एक डबा आहे, हे बघा
तर यांच्याकडे असे बरेच डबे आहेत। आता मी तुम्हाला सॅम्पल म्हणून अशा टाईपमध्ये हे डबे दाखवले जे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। त्यानंतर इथे या वाट्या आहेत बघा, वाट्यांमध्ये पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये वाट्या आहेत। तर ही एक वाटी आहे, त्यानंतर गोल आकाराची वाटी आणि बघा अशी बाजूला अशी डिझाईन आहे। याच्यामध्ये तुम्हाला 3 साईज दिसतील बघा, लहान, मीडियम आणि ही सर्वात मोठी साईज आहे। त्यानंतर इथे बघा जर तुम्हाला एकदम छोटी वाटी पाहिजे असेल ना आणि जड आहे बरं काय एकदम बघा मस्त आहे एकदम। ह्या पण वाट्या दिसायला पण छान आहेत आणि आपण हे वाण म्हणून पण देऊ शकतो। आपण आता मगाशी बरेच निरंजन पाहिले, तर हा एक दिवा बघा खूप सुंदर आहे। याच्यामध्ये दिवा लावल्यानंतर आहे ना म्हणजे खाली गळणार सुद्धा नाही, प्लेट दिलेली आहे। तर अशा प्रकारचा पण दिवा तुम्ही देऊ शकतात। त्याच्यामध्ये बघा हे छोट्याशा प्लेट आहेत, वाट्या आहेत, तो आपण देवाला प्रसाद म्हणून देण्यासाठी पण याचा यूज करू शकतो। ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन दाखवते, तर ह्या बघा खूप सुंदर अशा प्लेट्स आहेत छोट्या छोट्या। हे बघा म्हणजे तुम्हाला घरामध्ये छोटंसं हळदी कुंकू घालायचं आणि 4-5 बायकांना बोलवायचं म्हणजे 5-7, तर त्यांना असं तुम्ही काहीतरी वेगळं देण्यासाठी तुम्ही हे देऊ शकता। बघा खूप सुंदर आहे, कमळाची डिझाईन आहे, त्याच्यामध्ये लहान मोठी अशी साईज आहे। त्याच्यावरची डिझाईन पण बघा आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अजून मोठे पाहिजे असतील तर बघा हे पूर्ण पॅक आहे। म्हणजे तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे असेल तर तो सेटसुद्धा मिळेल। निरंजनमध्ये पण तुम्हाला बघा हे लहान मोठे म्हणजे अशामध्ये जर तुम्हाला मोठं निरंजन, लहान निरंजन ते पण तुम्ही देऊ शकता। तर हा एक बघा समईसारखं आहे, 4-5 साईडला तुम्ही वाती लावू शकतात। तर अशा प्रकारे पण तुम्ही हे देऊ शकता। हा एक दिवा पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। प्लेट्समध्ये आता तुम्हाला बघा मी डिझाईन आणि साईज दाखवते। ही सर्वात स्मॉल साईज आहे, त्यानंतर ही एक साईज। तर बघा सेम डिझाईन आहे, फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये ह्या सर्व प्लेट्स आहेत। तर आणि बघा तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही काकींना सांगा म्हणजे तुम्हाला ते आणून देतील। बघा खूप मस्त आहेत एकदम। हळदी कुंकासाठी वाण म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या प्लेट पण देऊ शकतात। याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन मिळतील। तर आता इथे बघा हे प्लेट्स आहेत, तर बघा ही एक प्लेटची डिझाईन आहे। त्यानंतर तुम्हाला जर प्लेनमध्ये पाहिजे असेल, मोठ्या साईजमध्ये पाहिजे असतील तर त्या पण तुम्हाला मिळतील। अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला प्लेट्स मिळतील। अजून मोठ्या प्लेट्स तुम्हाला द्यायच्या असतील तर त्या पण तुम्ही देऊ शकता। म्हणजे जसं तुमचं बजेट असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वाण म्हणून देऊ शकता। तर त्याच्यामध्ये प्लेट्समध्ये पण मी तुम्हाला भरपूर डिझाईन दाखवलेल्या आहेत। तर प्लेनमध्ये पण खूप छान आहे डिझाईन बघा, तर अशा प्रकारच्या प्लेट्स पण तुम्ही देऊ शकतात। त्यानंतर इथे आपण जेवण केल्यानंतर आपण झाकण म्हणून ठेवतो, तर अशा प्रकारच्या प्लेट्स पण आपल्याला यूज होतात रेग्युलरली। म्हणजे आपण हळदी कुंकासाठी वाण दिला तर बघा लहान मोठ्या सर्व साईजमध्ये आहे। त्यानंतर इथे बघा हे तेल काढण्यासाठी एक युनिक आहे। म्हणजे आतापर्यंत आपण फक्त एक छोटंसं बघत होतो, याच्यामध्ये तुम्ही किटलीमध्ये टाकलात ना तर तुम्ही याच्यामध्ये जास्त तेल येईल, तर ह्याचा पण एक यूज होऊ शकतो हळदी कुंकासाठी वाण म्हणून दिलात तर। त्यानंतर इथे वाट्या बघा ना, म्हणजे आणखी आहे ना ह्या एक एक आपल्याला काढून दाखवतात की त्यांच्याकडे काय काय आहेत। बघा खूप सुंदर अशा वाट्या आहेत, बघायला पण खूप छान वाटतात आणि आपण ज्यांना हळदी कुंकू म्हणून द्याल ना त्यांना पण खूप मस्त वाटेल, कारण का थोड्याशा वेगळ्या आहेत बघा, सुंदर आहेत। हे पण खूप मस्त आहे बघा, छोटंसं हळदी कुंकासाठी तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। म्हणजे देवाची पूजा करण्यासाठी तुम्ही हे असं वापरू शकता। त्यानंतर इथे हे वाट्या आहे, आता वाट्यांमध्ये मी तुम्हाला दाखवते, लहान मोठ्या अशा सर्व टाईपमध्ये यांच्याकडे वाट्या आहेत। तर इथे ही एक वाटी आहे बघा, ही पण तुम्ही अशी वाटी देऊ शकता। आतून पण दाखवते, खोलगट आहे। हे पण वाट्यांचाच प्रकार आहे, थोडासा वेगळा आहे बघा। म्हणजे तुम्हाला जर दही किंवा मग काही भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी हे असे मोठे वाडगं टाईप तुम्ही देऊ शकता। तर याच्यामध्ये तुम्हाला अशी वेगवेगळ्या साईजमध्ये दिसतील आणि यांच्याकडे आहेत ना 20 ते 30 रुपयापासून स्टार्टिंग आहे, ते 100, 150, 200 रुपयापर्यंत तुम्हाला ही भांडी मिळतील। म्हणजे जसं तुमचं बजेट असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। छोटीशी परात टाईप आहे आणि याला वाडगं पण बोलू शकता बघा, खूप सुंदर आहे, काहीतरी वेगळं। म्हणजे इथे मी हे छोटंसंच दुकान आहे आणि यांच्याकडे ना भरपूर तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि व्हरायटीमध्ये तुम्हाला ही भांडी मिळतील। त्या घराच्या पण आजूबाजूला असं कुठे छोटंसं दुकान असेल तिथे जाऊन पण तुम्ही हळदी कुंकासाठी वाण म्हणून घेऊ शकतात। आता मी या आणखीनकडे काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर आता आपण चमचे बघूयात। चमच्यांमध्ये पण यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे चमचे आहेत। तर पहिला बघा हा एक चमचा बघा, त्याच्यानंतर आपण आमटी वगैरे घेण्यासाठी आपल्याला चमचा पाहिजे असेल तर हा तर बघा ना खूप सुंदर आहे, 20 रुपयापासून स्टार्टिंग आहेत। त्यानंतर हा एक चमचा, तर तुम्हाला आता मी फक्त चमच्यांची डिझाईन दाखवते बघा, असे बरेच त्यांच्याकडे चमचे आहेत। हे कलता पण बघा जाड आहे एकदम, त्यामुळे तुम्हाला छोट्या साईजमध्ये कलते पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील। वाण म्हणून तुम्ही अशा टाईपचे पण चमचे देऊ शकता बघा, खूप मस्त आहेत। त्यानंतर हा एक चमचा थोडासा वेगळा आहे, चमचा फक्त 20 रुपयाला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मोठ्या साईजमध्ये चमचे पाहिजे असतील तर बघा मी तुम्हाला आता सध्या डिझाईन दाखवते की तुम्ही वाण म्हणून काय काय देऊ शकता। तर बघा हा पण एक चमचा आहे। त्यानंतर इथे किसणी आहे, बरेच लोक किसणी देतात पण ह्याचा पण यूज खूप मस्त होतो। म्हणजे तुम्हाला जर बदाम काजू किसण्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही अशा टाईपचे पण किसणी देऊ शकता। ते लांब दांडेवाले चमचे द्यायचे असतील ना तर ते पण देऊ शकता बघा, हा एक चमचा आहे, पण हे थोडेसे कॉस्टली असतात।
तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे देण्याऐवजी आता मी तुम्हाला असे बरेच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये छोटे लहान मोठे असे चमचे दाखवले, ते तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात. कारण का हे खूपच हेवी आहेत आणि ह्याची कॉस्ट पण जास्त आहे. पण तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्हाला दाखवलेत की अशा टाईपचे पण चमचे तुम्ही देऊ शकता. लाकडाचे पण चमचे, तर हल्ली आता व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी बरेच लोक अशा टाईपचे चमचे वापरतात आणि रेग्युलर यूजसुद्धा करतात. तर तुम्ही अशा टाईपमध्ये पण हे चमचे देऊ शकतात. वाण म्हणून तुम्ही चहाची गाळणीसुद्धा देऊ शकता. ती प्लास्टिकमध्ये पण आहे यांच्याकडे आणि अशी स्टीलमध्ये पण आहे. 10 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. आता याच्यामध्ये ना तुम्हाला बघा जरा स्टीलची पूर्ण स्टीलची पाहिजे असेल ना तर ती पण तुम्ही देऊ शकता. बघा खूप छान आहेत. या चाळणी आहेत, हे बघा. म्हणजे तुम्हाला जर अळूची वडी वगैरे बनवण्यासाठी जर तुम्हाला या अशा प्लेट पण तुम्ही हळदी कुंकासाठी वाण म्हणून देऊ शकतात. वाण म्हणून तुम्ही ग्लास पण देऊ शकता. ग्लासमध्ये पण लहानपासून मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे ग्लास मिळतील. तर बघा हे एक ग्लास आहे, त्यानंतर हा पण खूप मस्त आहे बघा. त्यानंतर इथे हा लोटा आहे, हा लोटा पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात. आणि इथे बघा मी तुम्हाला दाखवते असं हे मोठे ग्लास आहेत. त्यानंतर बघा इथे पण आहे असे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला इथे ग्लास मिळतील. जसं तुमचं बजेट असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही वाण देऊ शकता. तेलाची किटली पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. ह्याच्यामध्ये लहान मोठ्याच्या सर्व साईज असतात. तुम्हाला आता मी एक साईज दाखवते, ह्याच्यामध्ये छोटी साईज पण असते, ती पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. ज्यांचं बजेट नसेल तर ते लोक हळदी कुंकासाठी येत नाही असे प्लास्टिक वस्तू पण देऊ शकतात. तर 20 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तर बघा हे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि व्हरायटीमध्ये यांच्याकडे पण असे बरण्या आहेत. तर मी तुम्हाला आता एक बरणी दाखवते, तुम्ही हे वाण म्हणून देऊ शकता. त्यानंतर इथे बघा साबण ठेवायचं भांडं आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही अशा प्रकारचं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही भांडं देऊ शकता. तर याच्यामध्ये बघा हे 2-3 प्रकार आहेत. तर ही चाळणीसुद्धा आहे जी 20 रुपयापासून स्टार्टिंग आहेत, लहान मोठी. तर अशा प्रकारच्या चाळणीसुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे प्लास्टिक आयटम म्हटलं की आपण अडगळ होते असं बोलतो, पण अशा प्रकारच्या ज्या चाळण्या आहेत ना त्या आपण पीठ चाळण्यासाठी वगैरे यूज होतात. त्यामुळे तुम्ही अशा पण आयटम तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. त्यानंतर इथे हे मल्टीपर्पज बास्केट आहे, हे लहान आहे सर्वात, ह्याच्यामध्ये मोठंसुद्धा मिळतं. तर तुम्ही हे असं मल्टीपर्पज बास्केट पण देऊ शकतात. त्यानंतर हे असे चमचे आहेत जे आपल्याला घरात यूज होतात, तर तुम्ही हे चमचे पण देऊ शकता. तर या दुकानामध्ये ना बरेच छोटे मोठे वस्तू आहेत त्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. तर इथे खाली पण तुम्ही बघितलं तर बघा इथे हे छोटे असे साचे आहेत, ब्रश आहेत. त्यानंतर इथे हे डबे आहेत प्लास्टिकचे, जे खालच्या साईडला आहे तर तुम्हाला असे हे वेगवेगळे असे डबे वगैरे पाहायला मिळतील. तर इथे पण आहे ना बघा वरती पण भरपूर काही काही असं लावून ठेवलेले आहेत. तर इथे बघा ह्या 3 साईजमध्ये असे हे डबे ठेवलेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला असं तेलाचे उजली म्हणजे तेल काढण्यासाठी जे तुम्हाला चमचा दाखवले त्याच्यामध्ये बघा हा एक चमचा आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचा पण चमचा देऊ शकता किंवा अशा प्रकारचं. म्हणजे आंटींच्या गाडीवरती आलात ना तर तुम्हाला वाण म्हणून आहेत ना बरेच असे आयटम तुम्हाला समोर दिसतील आणि ते तुम्ही घेऊ शकाल. तर बघा म्हणजे मी आता तुम्हाला सिलेक्टेड आयटम दाखवले जे तुम्ही हळदी कुंकासाठी वाण म्हणून देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकासाठी वाण म्हणून काय काय देऊ शकता ज्याची तुमच्या घरामध्ये अडगळ होणार नाही आणि ते रेग्युलर आपण यूज करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.